आई हे 5 मिरच्या आहेत ना. आता काय करते, कट करते. ते नंतर कट करते. हे बटाट्याची शिमला मिरच भरलेली आणि हे कोथिंबीर विती. 1 चम्मच आहे ना हे मीठ की अर्धा चम्मच मीठ. आता काय ते कट करायला घेते ना. ढोबली मिरची हे डंठळ काय ती तोडली, अर्धी अशी कट करणार. आता काय हे बिया काढते का. हे मीठ लावायचं इथे. ते कशाला हे लावायचं, म्हणजे आळणी नाही लागत ते कवर. नाही तर बिन मिठाचं केलं ना तर ही कवर आळणी लागते. अच्छा, आता ते आतमध्ये असं मीठ घेते लावून. तेल घेते ना. मोहरी 1 चमचा, जिरं 1 चमचा, हिंग, मिरची आणि कढीपत्ता ना आई घेते असं ते डिश मध्ये, म्हणजे उडायला नको. 5-6 काहीतरी असतील ना हे मिरच्या. हे आता टाकले त्याच्यामध्ये. हे टाकल्यानंतर काय हे बटाटे टाकते ना. उकडलेलं आहे ना आई बटाटा, आणि मग ते सोलून हे टाकते. आता कोथिंबीर टाकते, हळद, मीठ. घाटायचं ना. हे झाकून ठेवायचं 2 मिनिटं वाफेवरती ना. 2 मिनिटं हे ठेवायची भाजी. घाटायचं नाही. आणि मग ही झाली ना भाजी. घाट हे घाटायचं, मग काय ती झाली ना भाजी. आणि मग हे थंड झाली की काय ते फिल करायचं ना याच्यामध्ये. असं तेल टाकते ना आता. मोहरी आणि काय हिंग. हे शिमलामध्ये बटाट्याची काय ती भरते भाजी अशी. म्हणजे ते सगळ्याला ना हे घ्यायची भरून. आता काय हे ठेवणार एक. हे वाफेल. हे किती मिनिटासाठी. 5 ते 6 मिनिटासाठी. हे काय आता हे काढलं. आता काय करते, आता ते उलटते, पलटते. शिजलं असेल ना. ते आई बेसन हे टाकते. कशाला. सुकं बेसन टाकायचं वरून. सुकं म्हणजे टेस्ट चांगली येते. एवढं होतं ना आई बेसन. थोडंसंच करणार ना यूज. आता काय करणार, झाकण ठेवायचं परत. आणि हे किती मिनिटं. 5 मिनिटं परत वाफेवरती. अच्छा, झालं. आता हे परत काय ते पलटणार. तेल पण आहे जास्त.
परत आता हे पलटणार आणि परत ठेवणार का 5 मिनिटासाठी? हो. शिजलंय ते तुम्ही काढलंय ना आता? ही झाली आहे ना, ही आता काढते तू.